ते गाभार पडत असे हो ना, येले गाणी करायलाच नाही लॉस चंद्र. मग काय तर हो ना, पहा ना, तर ते लोक चुईमुंगा सुटले त्याला वाटते काही जातून काही सामान घेतो. हो ना, पुढची मानसिकताही समजली पाहिजे ना. हो ना, काय लगायचे काही काही असे असतेच नाही का. हो ना, काहीच समजत नाही, ते भाषण सुरूच यायचं. हो, तिकडे ते कटायली पुढची तरी हो, दात काढून राहिले बरं तोंड खाली घालून. पण आता ऐका लागून राहिले त्याला असं वाटतं काय उठून पया. आज सपना पूरा हुआ तुम्हारा, सफल हो गया जैसे जीवन, इस सफलता से महकते रहो जैसे महकता है चंदन. वाह वाह वाह, वाजवा टाळ्या. स्वतःच म्हणजे टाळ्या वाजव. शिवलाल आता अटकतं घे म्हणलं आभार प्रदर्शन, आणि पुढच्या सूचना दे म्हणलं त्याला, सामान कुठून न्यायचं काय कसं आहे ते सांगून दे त्याला. महकता आहे चंदन नसन तसं लेका हरामखोर वानाचं लेकाचं. थांब ना तू आता जरासा. हो ना, मला 1 घंटे आधी सांगितलं ना की तुमचंच नाव आहे आणि बुलेटचं नाव आलं नाही माय. हो ना, थांब तुम्ही त्याला 1,00,000 रुपये दिले का फुकायचे आहे का. थांब तू आता, तुले लाताडतो मी, थांब जरासा. होऊ दे सगळं. हो ना, पाहतो ना, गंमतच पाहतो काय करते तर. तर अशा पद्धतीनं मी तुमचा आभार मानतो, कारण की तुम्ही सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि पुढेही कराल. हो, कारण की आता तुम्हाला महत्त्वाचा टप्पा असा गाठायचा आहे की आपलं साहित्य तुम्हाला तिथून घ्यायचं आहे. तर सरपंचाच्या घरी सर्व सामान ठेवलेलं आहे, तिथं पूर्ण व्यवस्था केलेली आहे, वाटप करणारे बसलेले आहे. तुमची पावती आणि तुमचं आधार कार्ड, जे काही कागद लागतील अजून बाकीचे जे मागतील ते तुम्हाला द्या लागतील. त्यानुसार तुम्हाला साहित्य ते देण्यात येईल, समजलं. हो, तर अशा पद्धतीनं आपण लाईननुसार ते साहित्य घेऊन जा, आणि मोठमोठे जे साहित्य आहे त्याचा आम्ही सत्कार घेणार आहोत, तिथं त्यांना पुष्पगुच्छ देऊन मोकळं करणार आहोत. तर चला आता तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. आता कार्यक्रम संपला, अध्यक्षाच्या वतीने असे जाहीर करतो आणि सामान घेण्यासाठी आपण जाऊ शकता. धन्यवाद. तकदीर असते माणसाचं शांताराम भाऊ. मग काय कोणाला लागत असते का. छोटा आता काय म्हणते त्याला टाटाच भेटला आपल्याला. मग काय 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 सोपं आहे का. मग कोणाला नसते लागत. पानपुढे लागले लोक आले काय सांगता आता. आणि पाहिजे कसा फुल करू राहिला नाही का. हो, थांब ना तू, उद्या जर किस्तीवाली येईन ना. हो, मग समजा तुले. हो, आता काय माहीत आहे आता काय आहे, तर आम्हीच त्याला का बक्षीस द्यायला लावलं तुले. नाही ते तर आहेच म्हणा, पण आमचं काय तकदीर नाही आता. हो ना, आम्हाला आता वालवाच आणि आता मुंशीरामले हे लागलं. हो, तुमचं तकदीर आहे बा. तुमचं कसं मोठे माणसं आहे, तुमचं कसं पुण्याचा साठा लयच म्हणला का नाही का. करे बा शांत ना. हो ना, आमचं लेखाचं पाय बरं आता काय न्यावं नाही वाटू राहिलं, ते आणायला जाऊ नाही वाटू राहिलं. द्याव जरासं तेल टाकून नाही का. हो ना, पण मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मुंशीराम भाऊले जरी नसून भेटला, पण आता ते का नाही म्हणतील का. मारती जवळ आहेत की द्यायचे. मग मारतीला आता काही माल न्यायचा असला तर मग देणार नाहीत का ती. मग आज न उद्या मारतीच होणार आहे ते मोठं तेल टाके आता कायच करा. हो ना ते तर आहेच म्हणा. आता मारतील का नाही म्हणतील ते. आता थांबा मुख्य बसा ना. काय गरज आहे आता कोणाला द्यायचं टॉर. मी करीन काय करायचं ते. मोठ्याला देईन, मंदवेल देईन, नाही तर लाईनेल देईन, नाही देणार नाही. मनाची मर्जी. काय काय मी का कोणाला घेऊन खायला. हो ना, आतापासून द्यायला लावून काही ना काही. तेल टाके कामं कमी करत जा शिवलाल टोयगुट तुम्ही. हो ना, फालतूचं. जाऊ द्या आता, चला आता. हो, आम्हाला ते सत्काराला बोलावलं आहे तिकडे, चला. शिवल्या इकडे पाहूनही नाही राहिला नाही का. हो ना थांब ना तू, थांब म्हणा जरा, होऊ दे निपटू दे. बबनराव इकडे या म्हणलं. अरे का हॉटेल साहेब, काय कसं काय म्हणलं. कोण इकडे बसले. कोण बसले नंतर सांगतो ना तुम्हाला. काय हो, ध्यान ठेवा तुम्ही. काय माया बक्षीस निघालं नाही म्हणलं. बुलेटचं बक्षीस माया कुठं गेलं म्हणलं ते. शिवलाल टोयगोटे जरासा त्या माणसात राहून राहिला. इकडे त्याला खुणावून राहिलं, पण येऊन नाही राहिला ती. अरे बापरे, हो रे, तुमचं बक्षीस लागलंच नाही का. अरे रे रे रे, त्यानं तर ते तर नेलती त्यांची चिठ्ठी का ना. नाही हे पा पॉलिटी नको मारू तू बी. काय वर्ल्ड वॉर 3 होणार आहे आता, समजलं का. हो, बुलेट म्हणजे बुलेट सांगून राहिलो. हो, आत्ता मी मी काय म्हणलं सगळं सांगितलं ना. हो, सगळं इथं आत्ताच्या आत्ता मारामाऱ्यावर काम येईन, समजलं ना. हो, सगळे लोक अजून जायचे आहेत. म्हणून म्हणतो मुकाट्याने त्याला काय आहे तर माझ्यासंग बोलायला लावा तुम्ही. हो ना, मी सांगतो त्याले. हो ना, मलाच तर आता लक्षात आलं, माझ्या लक्षात नाही आलं ते. हो, सांगतो मी त्याला काय आहे तर. हो, करतो मॅडम, तुम्ही बसा. हो, ते जायचा सत्कार झाला की मी बोलतो. बोल तू काही करते. हो, बुलेट लागन म्हणा. हो, जा तुम्ही, जा आता, जा सत्काराला जा. मी येतोच तिकडे. हो, मी काही जात नाही तसा गावातून. ठीक आहे जा तुम्ही करा. चला म्हणलं मग. हो, चला देडके साहेब, चला आता तिकडे सत्काराला चला. आता सर्वांचं स्वागत, सर्वांचं अभिनंदन. तुम्हाला बा चांगले गिफ्ट भेटले. हो, धन्यवाद. आता तुम्ही एक काम करा, आपापले कुपन आणि आपापले समजा काय पाहिजे ते त्याला विचारा, आणि ते तुम्ही त्या लाराच्या तिथून गाडीच्या चाब्या घेऊन या आणि गाड्या घेऊन जा. झाला आता, बाकी काही विषय नाही. आता गडबड कमी होऊन राहिली, चालू आहे आता. तू लुना भेटलेली आहे, तू लुना घेऊन येऊ शकतो. फक्त कुपन आणि ते आधार काय पाहिजे ते घेऊन जा. तेच विचारायला आलो मला, काय कुठं भेटते काय भेटते. इकडे आणून ठेवले सामान तुम्ही, तेच तर म्हणलं. ठीक आहे, म्हणजे आम्हाला तिथं ते पावती द्यावं लागते नाही का. बरोबर, ठीक आहे ना, येतो मग आम्ही देऊन. कुठं आहे ते सरपंच, तुमच्या घरी आहे का. जा आता, आपल्या घरापाशी वाटपच सुरू आहे आता. चिल्लर झाले असून समाप्त. आता तुमचे बस 5 गिफ्टचे तुम्ही पावत्या दाखवा आणि घेऊन जा बिंदास. काही विषय नाही. हो, चला आता आम्ही निघतो आणि तुम्ही या आता. हो, ठीक आहे.
ते जरासं थांबावं, जराशी गर्दी कमी होऊ द्या नाही का. नंतर मग आपल्याला जावं लागेल, काहून की आपला आहे घोर जरासा पावतीचा. हो, पावती आहे सासऱ्याच्या नावानं. बरं बरं ठीक आहे, मग येतो आम्ही आता. हो, चला चला चिमनराव, बसू जरा, बरं चालले जाऊ तिकडे. पप्पा भेटलं म्हणलं काय तुमचं तर काय कधी झालं नाही फार पुढं फार आलो होतं मस्त टी व्ही भेटलं म्हणलं. जाऊ दे ना, काय करत लागतं ते काही अर्थ आहे का या गोष्टीत. मग काय तर वस्तू असते काय अभि 8 दिवस टिकल्यात मध्ये म्हणतो. मग काय तर एक दिवसात दिवाळी आहे, मग काय तर घातलं की फाटलं असं आहे ते. पाहन तुम्ही ते टी व्ही जर 15 दिवसावर टिकन तर मध्ये म्हणा बोगस असते बोगस असते. मग काय ना लकी रस्ता पण चांगलं नसते काही. हे पंपाचं काय खरं आहे आता, हे असं नाही स्वस्त मस्त. जाऊ दे न्या घरी. हो काय ससायला अंधारी आहे ती. हो जाऊ दे, आपल्याला नाही भेटलं तेही बरं आहे. वा सारं या तुम्हाला नाही भेटलं म्हणजे मग आता असं रे. वा रे वा, कमाल आहे वा. हो जाऊ द्या, जसं असं तसं. हो जितके दिवस टिकत तितके टिकत नाही का. हो फाटा त्याला भेट चला आमची बरोबर जा घरी. हो मी जातो बाया. हो ना, मग बोलतच होतो ना ते. आता सत्कार होता तर मग जरा थांबा नाही लागलं का. काय म्हणून राहिला मगापासून तू. काय आहे म्हणलं गडबड काय बेल का. तुला लक्षात कसं नाही राहिलं. मगापासून खुणावून राहिला ते हटील्या तो मागा सांगते. मग काय तर मारण ना ते आपल्या दोघांना मारतो म्हणते. आले का तो असा बेवकूपणा करायला नाही पाहिजे. तिचं नाव कोण नाही काढलं म्हणला. त्याला आपण ठरवलं होतं द्याच म्हणून. अरे बाप रे बा, ते कसं फुललं रे बा. फुललं का तिथं माझ्या डोक्यात नाही आलं त्याचं. अरे मी आणलं का 2 नंबर काढलास का त्याचा. 2 नंबर याचा होता भुजंगरावचा नाही. अरे बाप रे, मी काढलं बा. मिस्टेक झाली वेळ का, मिस्टेक झाली का. ठीक आहे मिस्टेक अंगावर येणार आहे ना. मग मी म्हटलं का त्या कशाला कसं काय भेटलं, कशाच नाव नाही गाव नाही आलो कसं ते. आलं का एक चिठ्ठी होती तिथं 6 चिठ्ठ्या होत्या रे. ते एक हातातल्या बाईतच राहिली रे का त्याची हटिल्याची. आणि ते खाली पडलेली ते याची घेतली मी कशाची. मग त्याला वापस झाली आता 1 लाख रुपये अजून चुना मग वापस देणार आता. काय म्हणे ते मगापासून दात खाऊन जायते. हो शिवलाल कुठं आहे म्हणे. हो त्याला सांगून समजावून मी आता तुला मगापासून सांगून राहिलं. तू जरा त्या गडबडीत त्या सत्काराच्या न्यायच्या इकडे त्याचं पाहिजे ते बसून आहे ना वाट पोराला तू. कमांडर घेऊन पाहिजे बरं ते. नाही हे बा काहीतरी करावंच लागेल. हे बा त्याचे पैसे वापस देऊन द्यायला लागेल. त्याला मोकळं करा नाही तर बाबा भोबो केला ना त्यानं. सारा धिंगाणाच आहे. कसे 4.5 उरले होते लगायचे, आता 3.5 उरण. कुठं आहे ते बसून आहे तिकडे. चल बा भेटले सांग त्याच्या हातपाय जोड त्याची. चाल बरं लवकर नाही ते बा मराठीच पाहिजे आता ती. वडवाड सुरू होईल म्हणे. अरे काय हटील साहेब राजा, काय माणसा तुम्ही. काय झालं अडचण काय म्हणलं. का बेसरमीची हद असते रे लेका. इतकं नको ना बेसरमपणा करत जाऊ ना. त्या लेका बेसरमीच्या झाडाले लेका सरम वाटत. असे हे कसे आले म्हणून. लेका हराम खोरा म्हणलं. आमचं ते बक्षिसाचं काय झालं रे. बुलेटचं काय झालं म्हणलं. 1 लाख रुपये खिशात बसून घेऊन बसून आहे ना तू. नाव दुसऱ्याचं. अरे बा तुम्हाला काहीच माहित नाही ना. हॉटेल साहेब याच्यातनी गेम झाला ना. मग काय तर तुम्हाला बक्षीस कोण नाही दिलं त्याच्यातनी तुमचा फायदा आहे. मग काय तर अरे बाबा ते डाऊन पेमेंटवर आहे गाड्या. बाकीचं पेमेंट म्हटलं हे मंडळवाले देणार नाही. ते तुम्हाला भरावं लागते. काय बोलून राहिले कसं काय आहे म्हणजे. मग काय पुरलं आम्हाला ती. असं कसं काय म्हणलं. तुम्ही तर म्हणे असं देणार हो म्हणे पुरीच्या पुरी गाडी तुम्हाला 1 लाखातनी असं म्हणेन तुम्हाला ना. मग म्हणूनच नाही दिले तुम्हाला. ते नंतर खादोड्याने पैसे नाही दिले ना. त्याच्या भरोशावर लकी ड्रॉ होता ते 12 लाख देणार होता. त्यानं काही दिले नाही. आणि आता हे डाऊन पेमेंटवर गाड्या आणलेल्या आहे आमच्या वर्गणीच्या पैशातून. आता पुढचं पेमेंट यायला भरणं ज्याला भेटलं ते. म्हणून म्हणलं आपले माणसं आहे राजा. आपल्या माणसाला फसवता का. मग तुम्हाला म्हणून मी ते बक्षीस दिलं नाही. तुम्हाला सांगणारच होतो मी पण लोक लय होते ना म्हणून मी भेटलो नाही. काय का ते. बरं बरं मला वाटलं का कोण नाही दिलं. मग आता माझे 1 लाख रुपये मग गेले का ते. त्याचं कसं मला का राहत नाही का बाबा. तुम्ही कुठं हिंडणं मुश्किल करता. तुमची 1 लाख रुपये आणले म्हणलं खिशा आत्ताच देऊन देतो. बाबन पायवर कोणी आहे का आल्यावर पळ्या. ते गाडीवाला मागायचा जरासा. तिकडे जाऊन देऊन देता पैसे. तेच म्हणला तिकडे झाला तुमची 1 लाख देऊन देतो. तुम्ही चालले जा. बा काही फसकटात पडू नका. हो ज्याला भेटलं ते फिटले म्हणलं आता. हो धन्यवाद. घ्या म्हणलं चला तिकडे. अरे बाबा असं आहे ते नाही का. जाऊ दे बा. हो कोणाला भेटो आपल्याला काही करायला लाग. हो दे मा 1 लाख चाल तिकडे. हो मी चालला जातो घराकडे आता. निपलं बाई प्रकरण नाही का. आता 3.5 तरी भेटले आपल्याला. जाऊ दे 2.5 तरी आपलं जिल्हा परिषदचं बरंच होती. ठीक आहे चला मग तिकडे. नाही ना राजा साळ भाऊ आहे पा म्हणतो तेवढं सोपी गोष्ट नाही ना. मग काय माही छाती अशी चम 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 करून राहील ना. मग काय तर हो ना ते पावती गुलाबरावच्या नाव नाही ना सासरेबाच्या आपल्या. मग आता कसं काय ते आपल्याला दिन का नाही. हो याच्यात मला जरा फरट सोड राहिला ना. ना तुमची चमचम मै धड धड करून राहिले ना. काय सांगावं तुम्हाला. पण तुम्ही नसते कामं कायलेच केले. ते पावती कायले दिली तुम्ही. तुमच्या नावाची पावती द्यायला काय झालं तर तुम्हाला. हे गुलाबरावच्या नावाची तुम्हाला म्हणलं ना पावती बरोबर दे जा म्हणून. हो ना मग बायकोन दिली ना ते चिठ्ठी. मग काय तर फोन बॅक केला तिले. मला नंबर सांग त्या पावतीचा. तिनं त्याचा नंबर सांगितला आणि मी ते शिवलाल टोळकोटे सांगितला हे नंबर काढावा. मला माहित नाही ना. तिनं त्या चिठ्ठीचा नंबर दिला ना मा सासरेबाच्या. असं झालं ना ते मा घरचीनं. काय सरायच्या नसतंच ताप आहे. जवळ खिशातच ठेवायची ती पावती तुम्ही पाकिटात. आता पहा बरं आमचं कसं लागलं बरोबर. तुमचंही लागलंच होतं ना. त्याची काही गलती नाही ना. नंबर दिला आपण ते त्यानं लावला शिवलाल टोळकोटेने. त्याचं काय गलती आहे.
तरी हे पहा काही अडचण येत नाही अजूनही बी, काहून की हे पहा तुमची सही आहे म्हणता ना त्याच्यावर, तुम्हीच पावतीचे पैसे दिलाय. हो ते काय लिहिते आपलं सासरे पण त्याला माहीत तरी आहे का, इकडे कुपन झालं आणि हे झालं, लकी ड्रॉ झाला. आपण जाऊ आता जराशी गर्दी कमी होऊ देऊ आणि बरोबर ते तुमचं ते कुपन दाखवून द्या, तुमचं आधार कार्ड, मी साव खोमेरे भाई असं करावं लागन. ते आता बोलून बोंड खपवा लागो. हो एवढं काही कोणी पात बी नसते बारीक चिरीक. ते पण ते आता फ्रीजवाला आला ते त्याला विचारू आपण काय कागद मागते काय नाही. अरे भाऊ संत्या खाली ठेवलं का काय लगा भारी होय बे ठेव खाली ठेव. काय भाऊ काय म्हणता म्हणलं काय म्हणता. काही नाही मी काय म्हणतो, हे आपलं आता तुम्ही फ्रीज आणला वाटते तिथून, नाही वाटप सुरू झाला का म्हणलं. काहीच लोकांना नेले बी अर्धे जास्त, मग किती धामधूम होते आता लोक. काहून काय म्हणता. काही नाही म्हणलं, काय आहे तिथं काही कागदपत्र पाहिजे काही का, कुपन दिलं की झालं समजा, काय आहे तिथं काही म्हणजे तपासणी होते काही. काही नाही ते आधार कार्ड मागितलं मला आणि ते आपलं कुपन ती पावती ते दाखवली बस, बाकी काही नाही मागितलं. आधार कार्ड मागितलं बस. आधार कार्ड मागतेस का. बर 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 ठीक आहे. अजून काही मागते का दुसरं काही मग पुरा अजून काही म्हणता येत नाही मग, फक्त आधार कार्ड पाहिजे आणि ते आपलं पावती पाहिजे बस, दुसरं काही नाही. दुसरं काही मागत नाही. बरोबर ठीक आहे ना. हो चला चिमणराव चला म्हणलं, आता झाली वाटते गडबड कमी. चला येतो मग आम्ही आता. फोर व्हीलरचं तर आम्हाला सांगितलं तसं आहे, फक्त पावती दाखवणार आणि चाबी घेतली की निघणार. चाबी आहे फक्त त्याच्याजवळ. चला चिमणराव. चल घे संत्या, चल उचल, चल घे लवकर लवकर, जाऊ दे पटपट. काम दिसते तर नाही का, पुरी खोल फिटिंग आहे ते. हो ना आधार कार्डही पाहिलं, पत्ताही पाहिला. आता हे काय म्हणते आता कुपनचं काय म्हणते काय सांगा नाही का, नाही जमत का म्हणा. आता झालं असेल ना दादा, झालं का म्हणलं. पाहिलं ना कुपन ते. हो पहा ना तेच कुपन आहे ना, तेच होय ना म्हणलं लागलेला नंबर. नाही नंबराचं नाही म्हणा, नंबर बरोबर आहे. हो नंबर बरोबर आहे, पावती क्रमांक आहे ते सगळं बरोबर आहे, पण ते नावात फॉल्ट वाटू राहिला मला. नाव जे आहे का नाही हे गुलाबरावच्या नावानं लागलेलं आहे तिकीट, गुलाबराव आगलावे. आणि हे आता तुम्ही म्हणता की बा आधार कार्ड दाखवलं मला तुम्ही चिमणरावच्या नावाचं. हे कसं काय, हे नाही जमून राहिलं ना, हे म्हणजे मॅच नाही होऊन राहिलं ना. मॅच म्हणजे आता काय त्याच्यात काय मॅच आहे रे, आमच्याजवळ कुपन आहे ना ते. चिमणराव बोला ना काही ते सांगा ना बाबा. माय बिंत कपर क्या करायच्या. अरे बा बरोबर वाचलं तू. पाय ना ते काय सही कोणाची आहे तिथं. चिमणराव सही पाय ना म्हणलं काय खाली. मग माही आहे सही, म्या कुपन घेतलेलं आहे ते, मायच कुपन आहे ते. फक्त आमचे कसं ते म्हणजे गुलाबरावच्या नावानं गेलाय. नाही ते सगळं बरोबर आहे, सही चिमणराव नावानं आहे, पण हे पावतीची फाळली गुलाबराव नावानं आहे ना, असं आहे ना वांदा ते. मग आम्हाला गुलाबरावले द्या लागेल का नाही बक्षीस. हे पावती कुपन आहे हे बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण माणूस बरोबर नाही ना. हे तुमचं नाही ना, हे तुम्ही कसं काय आणलं हे. पप्पा चांगल्यासाठी अटकते अगोंगळ. अबे म्हणलं पावती आम्ही आणली सगळं बरोबर आहे, आणि आता तू काय म्हणतात झिलप्या पडून राहिला. काय अडचण काय आहे तुले. पाय ना हे चिमणराव आहे ना बाबा, आधार कार्ड मध्ये पाहिलं नाही का, मग ते जायचे सासरे होय, नाव टाकलं चला बा यांच्या पित्त्यर्थ असं असते ते. मग तुला काय माहित आहे ते. हो पित्त्यर्थ आहे ते, स्मृती पित्त्यर्थ आहे ते. म्हणजे समजा गेलेले आहेत का, म्हणजे कोण होय कोण यायचे. अरे माय सासरे होय ते. हो सासऱ्याच्या स्मृती पित्त्यर्थ आहे ते. हो म्हणजे पित्त्यर्थ फक्त. हो जन्मदिनानिमित्त आहे ते, त्याचे जन्मदिन होता त्या दिवशी म्हणून फाळलं. नाही नाही बाबा, ते तुम्ही काही बा हे आता एक सांगता मग एक तुमचं काहीतरी मला विकली मालामालचा प्रकार दिसून राहिला. हे नाही नाही नाही, तुम्ही ते त्याला हजर करा बा. गुलाबराव ते कोण होय त्याला इथं हजर करा. मग काय तर आणली असून चोरून तर काय सांगा बा, कुठून काय आणली तर आपण काय करावं ते. चोरून काय आणणार आहे का, माही सही आहे त्याच्यावर, आणि कोण तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे खाऊन घेणार आहे. अरे कोण घेणार आहे म्हणजे तेच माणूस गुलाबराव. त्याला जर माहित पडलं बा माही पावती लागली ते जर आला इथं तर माय बक्षीस कोण नेलं बा, आधीच मतदान करून कोण गेलं, मग आम्ही कुठून देऊ बाबा. आधीच तर किती घोर याच्या मागं. चला आता नसतंच झाला तर नाही का, लय दिसून राहिलं बारीक महिन्या. अबे म्हणलं मग आता काय होत नाही का, काय त्याला आणा लागते का. मग काय त्याचं का मोठं भारमंत्र आहे, त्याला बी आम्ही आणू शकतो. त्याचं काय आहे, दुसरंच घेऊन ये म्हणलं कोणाले. त्याला घेऊन येतो ना आम्ही. ते तर आणा म्हणा तुम्ही, पण त्याचं आधार कार्ड त्याचे कागदही सोबत आणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं करा, नाही तर मग आता एक दुसरा पर्याय फोन लावा तुम्ही. त्याला फोन लावा, त्यानं काय म्हणते त्याचा व्हिडिओ कॉल करायला लावा त्याला. मी पाहतो मग त्याचं काय म्हणणं आहे काय नाही तर. त्याला म्हणतो तिकून तुमचं आधार कार्ड पाठवा, हे बरोबर आहेत का चिमणराव, तर ते तुम्ही फोन उचलला पाहिजे का ना काय. आता उचलल्यावर आता त्याला जर माहित पडलं मग आपतच व्हायची. बरोबर फोन लावाच लागते का, काही गरज नाही ना, पण आता आलं सगळं आलं बरोबर. नाही नाही जा तुम्ही, जा तुम्ही. हे बा ते पावती तुम्ही घेऊन जा, ते त्याला चाला, ते तुम्ही नाही जा तुम्ही, जा निघा म्हणून निघा. चला चला म्हणलं पुढचे तुम्ही, चला कशाला भाऊ चला.
जमत नाही म्हणलं आता, हिंमत की किंमतच करावं लागते आता. हो देऊन द्या नंबर, हो लावा म्हणा, हो पाहून घे पुढचे पुढे. हा लावा, फोन लावा तुम्ही, हा नंबर घ्या, हो देऊन द्या नंबर द्यायले. हो बोला ते संग होय का नाही तिथं, फक्त त्याला विचारा गुलाबराव हा का नाही म्हणा, आणि चिमणराव तुमची जवळ होय का नाही, एवढं विचारलं झालं. हा विचारा द्यायले. विचारतो मी काय विचार असते आता, मला काय सांगायचं काम आहे. विचारतो मी, द्या नंबर द्या. हो, लावतो मी आता, पहिले सांगू द्या काय. अरे काय सांगा तुम्हाला काका, सांगतो ना गुलाबराव काका तुम्हाला. ते आलतं का नाही ते झाडं, काय नाव त्याचं ते, आपलं तुमच्या घरावर कब्जा केला ते. पहिले लट्टलीच होती आमची, मग दरवाजा तोडला ना त्यानं, एका घन आणला ते संग. बरं झालं बा म्हणलं, मी तर म्हणलं कायच करा आता, कसंच करा. हा तुम्ही फोन लावला, मग समजलं मी आणला, आता काय करा कसं करा, मोठी आपत केली ती. पण तरी मग तुम्ही लवकर आले ते बरं झालं, नाही तर त्यानं बा पुरा कब्जाच केला असता. जेसीबी लावून पुरं पाडून राहिला होता लगाचा. हा होणार पण होता कुठचं काही समजलंच नाही लगाचा कोण होता ती. होता पण खतरनाकच पण. अरे नाही ना, काहीच नाही ना, ते त्या वक्ती माझ्या डोकं जागेवरच नव्हतं. हो ना, मी झालो तो ते क्रॅक, हो असं बा कोण आला काय आला. अरे ते हे नाही का जवळ मोठा जवळ नाही का लुटी रे, कमी नाही ते त्यानं लावून दिलं तर त्याला. मग त्याचा आता होईन ते, मग सोयरिकीत गेलतो त्याच्या, मग आठवलं मला ते गेल्यावर याले तर पाहिलं गड्या कुठं होतं. हां हे झाडावाला पोट्टो कुठं पाहिलं होतं बा लग्नात, त्याच्या सोयरिकीत गेलतो ना मी. मग काय आलूभाऊ आहे त्याचं नाव, तर त्याचं सुदामा आहे उर्फ. तर मला लक्षात आलं मग ते, पण आता त्याला टाईम होऊन गेला. पण जाऊ दे म्हणलं, पण होता सगळा कारभार या माया जवळचा. हो मला म्हणजे चिमणरावच्या घरून काढून द्यासाठी. हो आलं ना ते मग आलं लक्षात ते. पण जाऊ दे ना म्हणाले, का तुम्हाला काय भीक मागा लागते मला, माझ्याजवळ 4-5 एकर एवढी काय पट्टा असल्यावर काय पाणी आहे, हिर आहे, हा टकाटक सोयाबीन आणि काय का तुमच्या घरी मला भाकरी तुकडे मोडा लागते रे. आता हे कोणाचा फोन आहे म्हणा, नवाळाच नंबर दिसून राहिला. हो थांब बरं पाहू दे संजय, 1 मिनिट कोणाचा फोन आहे पाहू दे. हॅलो, हां हां बोला, कोण बोलता म्हणलं. हॅलो बोलतो ना, मी बोलतो ना. हा हॅलो, हा म्हणलं मामाजी, हा राम राम म्हणलं, राम राम. राम राम. हो काय होतं, बोला काय म्हणता. मामाजी मी काय म्हणतो, हे पुट्ट बोलतो म्हणजे 2 शब्द याला सांगा बरं. मी जवळ सांगून तुमचा, हा चिमणराव, हा यायला सांगा बरं हे जवळ होय म्हणून. हा एवढं फक्त सांगितलं की झालं काम. झालं काम, आधार कार्ड हे पाहिजे. थांबा भाऊ. हॅलो हॅलो, हा मी काय म्हणतो, हा तुम्ही गुलाबरावजी साहेब ना. हा तुमचं नाव, तुमचं आधार कार्ड आहे का जवळ तुमच्या? पाय असे आहेत म्हणलं, फ्रॉडवाले आहे. चिमणरावचा आवाज काढला काय माहिती यांना. हॅलो, हां कोण म्हणलं तुम्ही, हा कोण लफडे पाजले का हो, काय आधार कार्ड नंबर मागून राहिले का हरामखोर हो. हा करता का खातं खालं करता का म्हणलं माया, हा का वावर नावे करता बे. आता अरे म्हणलं, अरे तुमच्या जवळ चिमणराव बोलले तुमच्या संग, हा ते होय का म्हणलं, ओळखता का द्याल तुम्ही? हो चिमणराव होय, असा तर पत्ता कोणी कुठून काढते, पण कायसाठी म्हणलं आधार कार्ड काय मागून राहिला तू. त्या मामी तर हे अकऱ्याकत दिसते मला. बा मी काय म्हणतो गुलाबरावजी, हे चिमणराव आहे ते आलेले आहे पावती घेऊन. हो ते कुपन लागलेलं आहे तुमचं बक्षिसाचं, तर ते म्हणते की बा गुलाबराव आमचे सासरे आहे, तर बक्षीस ते घेऊन चालले. तर म्हणलं द्याव का मग द्यायले का, काय कुपन लागलं म्हणते बा तुमचं. हो ना, ते आम्ही फाळलं होतं ना बा 2 कुपन. हॅलो, हां काय लागलं काय म्हणलं, बक्षीस काय लागलं. आपलं 4 व्हीलर लागली. हो 4 व्हीलर अल्टो, हा चांगली कलरफुल आहे, बिलकुल लालवाली. हो लागलेली आहे म्हणलं, घेऊन जा तुम्ही. हे यायला पाठवलं का तुम्ही कार आणण्यासाठी. पहा म्हणलं चिमणराव आहे पोर बाहेर कार असतं तिकडे घेऊन चालला होता वाटते. अरे बाबा, माय चिठ्ठी माई पावतीन कोणाला देता का तुम्ही, मी माई मागणार गाडी दे, कोणाला देऊ नका म्हणलं. ते असं माझं होई, पण ते द्यायची नाही म्हणलं गाडी गिडी, मी येतो म्हणलं तिथं. आज आहे का ते यायला माहिती नाही वाटते. अरे पण मग तुम्ही कुपन काय दिलं बा द्यायले. कुपन दिलं का म्हणजे त्याच्याजवळ ठेवलं मी इकडे आलो माझ्या गावले, बोललो मी ते त्याच्या घरी गेलतो तई. हा पण मग आता कसं काय करता, येऊन राहिले का मग तुम्ही, का देऊ द्यायला द्यायचं का नाही द्यायचं. नाही अजिबात नको देऊ. कोणाला माई गाडी होय मलाच लागन ती. मग असं कसं काय, माय कुपन फाटलं ना. मला बोल द्या म्हणलं. अरे मामाजी मी काय म्हणतो, म्या तुम्हाला जे कुपन फाडलं तर पैसे म्याच दिलते ना 500 रुपये. हा तुम्ही कसे काय म्हणता माय हो म्हणून आता. अरे 500 रुपये म्हणजे, अरे 500 रुपये आत्ता पाठवून देतो बा तुमचे, ते का मोठं झालं. तुमचे 500 देऊन देतो मी, पण गाडी माई आहे ते बा, तुम्ही कसे काय आणायला गेले तिथं. म्हणलं हा लुटेरे पा म्हणलं. अरे म्हणलं मामाजी रे, आता आम्ही का फरक आहो का, तुम्हाला देतो ना आणून गाडी ते, पण आता आणायला आलतो. म्हणजे लुटेर आहे तिथंच वाटते नाही, असं म्हणजे दोघंही बरोबर. हो पहा म्हणलं, माझ्या तकदिरात होती मला लागली भाऊ. हा ते जवळ असून कोणी असून गाडी नाही भेटणार म्हणला. हो हात बी नाही लावायचा गाडी तिथं. हो मी येईन, माई पावती त्याच्यावर राहू द्या. हो ठेवा फोन. हॅलो मामाजी, हॅलो. बरं ठीक आहे, मग काही देत नाही मग मी द्यायला गाडी. हो तेच म्हणलं आले होते तिथं. हो बरं ठीक आहे या तुम्ही, या लवकर आजच घेऊन जा म्हणला, नंतर मग उद्या कोणी जागा सापडणार नाही. हो या लवकर या म्हणलं आजच्या. हा ठीक आहे, बरं येता का, या हो ठीक आहे ठेवतो मग. घ्या म्हणलं बा ते कुपन, घ्या तुमचं, देऊन देते तुमच्या सासरे बाले. असे काम नका करत देऊ. अरे म्हणजे एवढं माणसं दिसतं असे, मिळालं चांगला माणूस आहे काय. हो ना, मग मी काय खोटं बोललो, सासरे होतीत ना माहिती असं. सासरे पण इच्छा नाही तुम्हाला द्यायची, मग तुम्ही त्याला वागवत नसाल तर मग ते काय देणार आहे. मग करायला लागते ना, का ऐकतं का गाड्या घ्यायसाठी येता का. घ्या म्हणलं पावती, जा तुम्ही आता. चला म्हणलं चिमणराव, हो पाहू पुढे काही ना काही मार्ग निघणच. हा
हो सध्याचं म्हणून नाहीच भेटले आपल्याला. हो शेवटी आपल्यालाच भेटणं आज न उद्या. हो घ्या आपलं कुपन त्याला वापस देऊन टाका. चला. फोन येऊन राहिलो तुम्हाला निरा फोनावर फोन. आताच येऊन गेला टाटा एसवाल्याचा आणि ते 4 व्हीलरवाला बुलेटवाला. आता कोणाही अरे सगळे शोरूमवाले फोन करू राहिले ना. मग काय त्याच्या चुईमुळे सुटलं नाही का. मग ते आपण सांगत ना लकी ड्रॉ झाला की तुमची ते आता डाऊन पेमेंट भरला बाकीचं भरून टाकू. आता मग 1 मिनिट काय म्हणते पाहू द्या. TVS वाला आहे लोणावाला. 1 मिनिट. हा बोला बोला. हा हॅलो हॅलो. आता लक्ष्मी किरकिरे. हो तर मी काय म्हणत होतो आपण त्या दिवशी जी काही गाडी बुक केली की नाही लुना, तर त्याचं पेमेंट पूर्ण करायचं आहे की कसं काय इन्स्टॉलमेंट लावायचं आहे. तुमचा लकी ड्रॉ झाल्यानंतर तुम्ही कळवणार होते. तर काय झालं का तुमचं आटपलं का. हो बस बस आजचीच गोष्ट आजच झाला आता. हो तर आता मी फोन करणार होतो तुम्हाला. तर मी काय म्हणतो आता जे बाकीचं पेमेंट आहे ते किती देणार आहे बाकी अजून समजा. आता 25 जमा केलेलं आहे तुम्ही आणि साधारणतः 65 पर्यंत जाईल ते समजा. अजून 40-42 पर्यंत जाऊ शकते बाकी सगळं समजा ऑन रोड आहे ते सगळं. आता मी काय म्हणतो बाकी शोरूमचे फोन आले आम्हाला. हो टाटा एस घेतला आम्ही 4 व्हीलर आहे ते बाकी बुलेट वगैरे. तर त्यांना आम्ही सांगितलं की बा तुमच्याकडे आता समजा त्यांना त्या व्यक्तींना पाठवू का कसं करायचं का तुम्ही जाता त्याच्या घरी. कारण की बाकीचं जे पेमेंट आहे तर ते अदा करणार आहे ते. हो जे व्यक्ती घेणार आहे ते. हो त्याला जर म्हटलं बा पूर्ण पेमेंट देतो तर पूर्ण पेमेंट घ्या. नाही तर मग इन्स्टॉलमेंट लावून द्या त्याच्या. हो कागदपत्र हे ते सगळं त्याच्या घरी तुम्हाला जे लागलं ते भेटते. म्हणून मला तुम्हीच त्याच्या घरी जा आणि ते तेवढं करून टाका. मग नाही तर मग आम्ही त्याला सांगतो बा जा म्हणून शोरूमला. अच्छा अच्छा ठीक आहे ना काही हरकत नाही. त्यांचं ते ॲड्रेस वगैरे सगळं आम्हाला पाठवून द्या. मोबाईल नंबर आहे ते आणि आम्ही त्यांच्याकडे आमची माणसं पाठवू. हो उद्या पाठवून देऊ समजा. हो बाकीचे शोरूमवाले उद्याच चालले तर. हो त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आम्ही त्यांना. तुम्हाला त्याचं नाव देतो. लुना जे आहे की नाही काशीनाथ गैबाने रामपूरचेच आहे आमच्याच गावातले. येऊन जा तुम्ही त्याला 40 का 42 जे काय असेल ते बाकीचं पेमेंट भरता का विचारा. नाही तर मग इन्स्टॉलमेंट लावून द्या. परिस्थिती पाहून पाहिजे ते काय करायचं तर. अच्छा ठीक आहे रामपूरचाच आहे का लोणावाला. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. मी येऊन देईल आमचे आदमी किंवा मी येईल समजा स्वतः. चला ठीक आहे धन्यवाद. ओके. का हसाव का लढा समजत नाही का बे लक्ष्मण. काय होईल म्हणलं उद्या आपल्या मंडळाचं. मारतीन तर नाही लोक. हो ते कसं डाऊन पेमेंट भरलं का आणि बाकीचं म्हणून आता आम्हाला भरायला लावता का. एक तर म्हणलं हे भुजंगराव त्यातले मामा लुटेरे मोठमोठे हसते आहेत ना. अंगावर नाही आलं पाहिजे का हे. अंगावर कसं काय अंगावर येणार आपण काय म्हणलं आहे का काय. मग शिवलांना त्या पावतीवर लिहिलंच नाही. तारीख असतं टाकेल. तारीख आहे आपण नंतर जाहीर केली. मग काहीच नाही लिहिलेलं त्याच्यावर की बा आम्ही पूर्ण पेमेंट देणार आहोत म्हणून. मग आम्ही डाऊन पेमेंटच मान्य केलेलं होतं म्हणा. मग आपला पंचमंडळाचा निर्णय अंतिम राहील असं बी लिहिलं आहे त्याच्यावर खाली. मग काय चालणार आहे त्याचं आपल्या पुढे. हा पण ते जरासा मामा लुटरे जरा आगो आहे की नाही. हो जर नाही त्यानं लेखाचं काही आपत्ती धंदे करा अजून मग हिचा बदला तिकडे कुठं कडसडा काढल्याशिवाय राहणार नाही ते. हो काही भ्यायचं काम नाही आपल्याला. सरपंच साहेब काही भ्यायचं नाही. मग आपलं नियमानुसार चालू राहिलं. आपल्याला काही लिहिलं नाही कुठं की आपण फुल पेमेंट भरणार आहोत म्हणून. मग बाकीचं पेमेंट तुम्हाला भरायला लागणार आहे. मग तेच तर 1-1 लाख भरला ना आम्ही. मग 500 रुपयात 1 लाख रुपये भेटू राहिले म्हणजे कमी झाले का. मग चालले मोठी. दुसरी गोष्ट म्हणजे ते जे म्हणतात ते 4 व्हीलर ते मामा लुटेल नाही त्या चिमनरावला नाही भेटली ते सासऱ्याला भेटली. मग ते 5 बसून ते मग आपल्या घागर लागते. बापरे म्हणजे ते चिमनरावले नाही का. मग ते काय सासऱ्याचे होते का त्याच्या. काय तर लाऱ्याने सांगितलं ना आम्हाला. मग लाऱ्या म्हणे ते चिमनराव ते दोघं आले ते म्हणे मामा लुटरे. ॲटो लागला म्हणे. ॲटो दिला म्हणे द्यायचा. पण ते 4 व्हीलर निवडून राहिले होते तर फोन लावला म्हणजे सासऱ्याला लाऱ्यानं. तर त्याचा सासरा म्हणे न्यायची नाही. तर मग ते आला आणि त्यानं नेली म्हणते गाडी. असं म्हणजे यायला नाही लागली समजा चिमनराव नाही का. जाऊ दे ना मग ते त्या सासरा भरून पैसे आपल्या घागर लागते. ते त्याचं 5 बसेन शोरूमवाला तिथं जाऊन. पण कशाचं कसं म्हणलं काशा 40-42 दिन म्हणलं लुनाचे. देव का नाही तर वळण नाही आपल्या घागर लागते. भर नाही तर मग 5 बसतो. आम्ही डाऊन पेमेंट 25 भरलो. काय करणार आहे याच्या काय करणार. शिवलाच नाव काढलं आपण थोडी काढलो. ते तर होईच म्हणा. आपल्याला आपलं कसं मुद्दा स्पष्ट मांडा लागेल नाही का. हो आमचं म्हणणंच नव्हतं आम्ही पूर्ण भरतो मग. येऊ द्या ना शोरूमवाल्या आल्यावर काही ना काही चिघळणार आहेच प्रकरण. पाहू उद्याचं काय होते तर नाही का. हो ठीक आहे मग चला आता मोळा मीटिंग चला आपापल्या घरी.